तर साई संस्थांचे कर्मचारी विकास दिवटे यांनी आत्महत्या केली होती आणि या प्रकरणी शिर्डी पोलीस 2022 मधील गुन्ह्याचा नव्यानं तपास करणार आहेत। राहता न्यायालयाचा पुन्हा तपासाचा महत्त्वपूर्ण आदेश हा समोर आलाय। दिवटेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा बोंधू खरातवर आरोप होता, मात्र चार्जशीटमधून बोंधू अशोक खरातचं नाव वगळलं होतं। बोंधू खरातचा सहभाग होता का हे तपासामध्ये निष्पन्न होणार आहे। सदर घटना 2022 साली साईबाबा संस्थांचे कर्मचारी विकास दिवटे याने आत्महत्या केली, पण आत्महत्या करताना त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती। त्या सुसाईड नोट मध्ये पहिलं नाव हे बोंधू कॅप्टन बाबाचं आलेलं आहे। बोंधू हा खरात हा त्याला मानसिक हॅरेसमेंट करायचा, फोनवरून धमक्या द्यायचा, फोनवरून त्याची छळ करायचा, त्याला ड्युटीच्या ठिकाणी त्याला कसा त्याला कामावरून काढून टाकील, तुला इथं राहू देणार नाही, तुला तुझ्या जीवाला म्हणजे तुझ्या जीवाचं बरं वाईट करीन, अशा पद्धतीने त्याला धमक्या द्यायच्या। मग त्यानुसार परंतु ते एवढं काही असून सुद्धा त्याला त्या चार्जशीट मध्ये त्याचं नाव घेतलं गेलं नाही।